नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्ट समोर मात्र आता ह्या पृथ्वीला आनंदी आता आंधळी आहे हे सत्य समजल्यानंतर आता युगंधर समोर हे सत्याचा कसा उलगडा होतो आणि शेवटी युगंधर आणि पृथ्वी हे सगळेजण मात्र एकत्र आणून जो त्यांच्यामध्ये गैरसमज झालेला आहे यातील दुरावा मात्र आता कसा हा मिटणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता आनंदी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये असं बघत आलो की आज आनंदीने जे थालीपीठ बनवलेलं होतं त्यावर मात्र खुश होत मुलांनी आनंदीचे हात पकडून आनंदीला मात्र आता सगळ्यात शाबासकी दिलेली असते, कारण आनंदीने जे केलेलं आहे ते एकदम चमत्कार केलेला आहे। म्हणजे आनंदीच्या हाताला समिताच्या हाताची चव आहे आणि हे सगळं कसं मुलांना मात्र असंच करता करता आनंदीबद्दल आता लगाव हा निर्माण होतो। आनंदी मात्र खरंच इतकं सगळं काही छान करते, त्यातमध्ये आता समिताचे सगळे गुण असे आनंदीमध्ये ठासून भरलेले आहे, कारण आजपर्यंत मुलांना लहानपणापासून समिताची जी काही सवय होती त्या प्रत्येक सवयी आता आनंदीमध्ये आहे। आनंदीने मात्र आता प्रत्येक सवयीचं जे कौतुक मात्र आता मुलं करत आहे, असं एक मात्र त्यातून मुलांना आनंदीची खूप अशी सवय निर्माण होते। आणि त्यात म्हणजे आता आरती तेथे आलेली असते। आरती आता आनंदी ताईला भेटायला आलेली आहे, पण जाता जाता मात्र जेव्हा ती म्हणजे त्या काकांना पडताना पाहते तर त्या काकांना पडताना बघून जो टॉवेल मात्र पृथ्वीच्या रूममध्ये द्यायचा असतो आणि पृथ्वीच्या रूममध्ये ती टॉवेल घेऊन जेव्हा जाते त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी हा खूप घाबरतो आणि जोरात ओरडतो आणि तेव्हा तेथे सुनीता आनंदी हे सगळेजणी धावतच येतात। तेव्हा आरती घाईने अगदी खाली म्हणजे बघत आलेली असते। त्यानंतर मात्र आरतीवरून आता पृथ्वीला समजतं, कारण आरतीने पृथ्वीला सगळं काही सांगितलेलं असतं की असं करता करता आरती आणि पृथ्वी या दोघांची आता पहिल्या नजरेमध्येच आता जेव्हा भेट होते तर त्या दोघांमध्ये आता जवळीक निर्माण झालेली असते, कारण आता पृथ्वीला माहिती नसतं की ही आनंदीची बहीण आहे। आता जेव्हा पृथ्वी तिला सगळं काही आता भेटता विचारायला जातो आणि खरंच आता आनंदी ही पृथ्वीला सगळं काही सांगायला अजूनपर्यंत तयार नसते, परंतु आनंदीने पृथ्वी, मिताली आणि प्रांजली ह्या सगळ्यांचे मन मात्र जिंकून घेतलेले असतात। समिता जशी प्रत्येक वेळेस आता मुलांची काळजी घ्यायची, सर्व काही करायची, तर ते सगळं मात्र आता ही आनंदी करत असते। एका आईप्रमाणे मात्र ती आता आपल्या मुलांची म्हणजे समिताप्रमाणे ह्या प्रत्येक मुलाची काळजी घेत असते, त्यांना काय हवं काय नको सगळं काही ती करत असते। तेव्हा मुलांना आनंदीच्या प्रत्येक ह्या गुणामध्ये आता हे सगळं काही दिसून आलेलं असतं। त्यानंतर मात्र आता आनंदीला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। आनंदीने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी हे व्रत मला पूर्ण करायचं, परंतु जेव्हा आता मंदिरात गेल्यानंतर आनंदीला समोर मात्र आता काही दिसल्यामुळे तिच्या डोक्याला जखम झालेली असते आणि तिचे डोक्याची जखम आहे तर त्यातून रक्त येत असतं। तर युगंधर मात्र तिला आता घरी घेऊन येतो। घरी घेऊन आल्यानंतर आता तो म्हणतो की हे बघ आनंदी, तुला आजची पूजा नाही करता येणार, एकतर तुझ्या डोक्याला म्हणजे लागलेलं आहे, आनंदी बेशुद्ध झालेली असते, परंतु आता जेव्हा तिला शुद्ध येते तर तेव्हा युगंधरला ते सगळं काही बोलणं आठवतं। युगंधर म्हणतो की आज किती काही झालं तरी आनंदीसाठी मी उपवास करेल आणि उपवास करून आज मी आनंदीचं ही वडाची झाडाची पूजा पूर्ण करेल। आनंदीची इच्छा आहे ना, आनंदीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते सगळं काही मात्र आता आज मी करणार आहे। युगंधरने आता ही पूजा करण्याचं ठरवलेलं असतं। आनंदीला आता पूर्णपणे आता म्हणजे शुद्ध नसते। आरती तिची काळजी घेण्यासाठी तेथे आलेली आहे, आनंदीची काळजी घेण्यासाठी, आणि त्याच वेळेस आता पृथ्वी विचारतो की आनंदी आणि तुमच्या दोघीमध्ये नक्की काय आहे। त्यावरती आरती म्हणते की आनंदी माझी बहीण आहे। आता पृथ्वीला हे समजल्यानंतर आता सगळं काही सत्याचा शेवटी उलगडा होतो। त्यावरती आरती म्हणते की हे बघा पृथ्वी सर, मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, कारण आनंदी या घरची मोलकरी नाही तर युगंधर सरांची बायको आहे। तर हे ऐकल्यानंतर पृथ्वीला आणखीनच धक्का बसतो।
पृथ्वी म्हणतो की काय बोलतेस. त्यावरती आता जे सत्य आत्तापर्यंत घडलेलं आहे आणि ह्या विद्याधरने काय कांड करून शेवटी माझ्या आनंदीचं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त कसं केलं होतं, आमच्या आबांना त्रास कसा दिला होता आणि तुमच्या वडिलांना कंपनीत किती मोठा त्याने प्लॅन करून सगळं काही कंपनीवर संकट आणण्याचा प्रयत्न केला होता, किती लॉस करण्याचा प्रयत्न केला होता, याबद्दल सगळं काही आरती पृथ्वीला सांगत असते. आनंदी आणि युगंधर यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे, युगंधरने आता तिचं लग्न मोडण्याचा कसा प्रयत्न केला, हे सगळं काही घडलेला प्रकार ती मात्र आता पृथ्वीला सांगते. पृथ्वीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. पृथ्वी म्हणतो की आनंदी इतकं सर्व कसं सहन करू शकते आणि विद्याधर काका आमच्याशी मात्र असं कसा वागू शकतो, कारण आनंदीने काही न केलेलं म्हणजे आम्ही तर विद्याधर काकाचं ऐकून आमच्या वडिलावर इतका मोठा अन्याय केला, इतके आरोप केलेत. खरंच आज मात्र मला वडिलांची माफी मागायला हवी, कारण मी आज त्यांना युगंधर निंबाळकर म्हणून बोलतो, पण नाही, चुकलो मी. विद्याधर काकाचं मी ऐकायला नको होतं. आणि त्याच वेळेस मात्र आता आरती म्हणते की तुमच्या मावशी आणि ह्या विद्याधरने काय काय तुमच्या वडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता मात्र पृथ्वीला शलाका मावशी आणि विद्याधर यांच्यावर आता संशय असतो. म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, आज जे काही मला सांगितलेलं आहे तर ते मी विचार करेल. परंतु जेव्हा आता शलाका ही आलेली असते आणि शलाका मात्र विद्याधरच्या रूममध्ये आहे आणि त्या दोघांचा आता नवीन काहीतरी आणखीनच प्लॅन सुरू असतो आणि तेवढ्यात पृथ्वी तेथे आलेला असतो. पृथ्वी त्या दोघांना एकत्र पाहतो. पृथ्वीला फार मोठा धक्का बसतो, कारण विद्याधर सांगत असतो की त्या आनंदीने आता मुलांना जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तर मात्र मुलांच्या मनामध्ये युगंधरच्या विषयी विष पेरण्याचा प्रयत्न करतोय आणि ती आनंदी मात्र आता युगंधरच्या विषयी मात्र त्या मुलांच्या मनात आणखीनच प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीने हे सगळं काही ऐकलेलं असतं, तर शलाका आणि पृथ्वी आता मात्र ते ऐकत आहे. शलाकाने आता लगेच पृथ्वीला जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण पृथ्वी म्हणतो की नाही मावशी, तू माझे इतकं फसवलं. मी तर तुला आईच्या जागी मानलं होतं, पण नाही, माझ्याच आईच्या जागी फक्त आनंदीच तिची जागा घेऊ शकते. आनंदीच आमची आई आहे. मुलांनी मात्र आता आनंदीला आई म्हटलेलं आहे हे अगदी समजल्यानंतर लगेच मात्र शलाका म्हणते की ती आंधळी पोरगी तुझी आई असू शकते. अरे तिला तर काही दिसतसुद्धा नाही आणि ती कशी तुझी आई होऊ शकते. तर पृथ्वीला आता हे सत्य समजल्यानंतर पृथ्वीला फार मोठा धक्का बसतो, कारण आनंदी आंधळी आहे हे सत्य समजताच तो मात्र आता हे सगळं काही युगंधरला विचारायला जातो. त्यानंतर आता युगंधरची अगोदर तो माफी मागतो. युगंधरला म्हणतो की हे बघा बाबा, आम्हाला माफ करा, मी चुकलो, कारण विद्याधरने खूप काही आता मला सांगितलं होतं जे काही तुमच्याबद्दल, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा आनंदी तेथे येते. आनंदी म्हणते की हे बघा पृथ्वी सर, मी तुम्हाला पृथ्वी सरच म्हणते, कारण अजूनपर्यंत तुम्ही तर काही मला आई मानलेलंच नाही, पण मी तुम्हाला मात्र पृथ्वी सर म्हणू शकते. तेव्हा पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, तू माझ्या आता तर नातेने आई आहेत, परंतु हे बघ मी तुला सांगतो, कारण तुला दिसत नाही हे सत्य तू का लपवून ठेवलंस. तेव्हा आनंदीला धक्का बसतो. आनंदी म्हणते की प्लीज, मला दिसत नाही, मालक साहेबांसमोर हे म्हणू नका. तेव्हा युगंधरला आता हे सत्य समजतं. युगंधर म्हणतो की काय बोलतोस पृथ्वी, आनंदीला दिसत नाही, आनंदी प्रत्येक काम व्यवस्थित करते. आत्तापर्यंत आनंदीने एकही काम असं तिला दृष्टी नाही असं केलेलं नाही आणि तू तिच्या बाबतीत असं का बोलतोस. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा युगंधर सर, खरंच मला नाही दिसत. हे ऐकल्यानंतर मात्र आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो. आत्तापर्यंत आनंदीने आपल्यासाठी इतकं सर्व काही केलं, पण आपण आज आनंदीला दिसत नाही हे सुद्धा ओळखू शकलो नाही, म्हणून त्याचं आता त्याला गिल्टी फील वाटत असतं. म्हणून तो ठरवतो की किती काही झालं तरी आता आनंदीला ऑपरेशन करून बरं करायचं. पृथ्वी म्हणतो की हो, मलासुद्धा तेच वाटतं, कारण आज आमच्या आईची जागा आनंदीने घेतलेली आहे. आमचे डोळे आनंदीने उघडले, आम्हाला तिघांनाही एकत्र आनंदीने आणले, त्यामुळे खरंच आनंदीचे हे उपकार आम्ही नाही विसरू शकत. किती काही झालं तरी आनंदीने आम्हाला आमच्या आईचं प्रेम दिलं, कारण शलाका मावशी जे काही विद्याधर काकासोबत वागते आणि ते सत्य खरंच आम्ही नाही लपवून ठेवू शकत. आणि हे सत्य आहे की आनंदीने खूप काही भोगलेलं आहे, कारण मला आरतीने सर्व काही सांगितलेलं आहे. आता आनंदी म्हणते की आरतीने कशाला सर्व काही सांगितलं असेल, काय गरज होती आरतीला हे सर्व सांगण्याची. पृथ्वी म्हणतो की आरतीने योग्य केलं,
कारण जेव्हा मी माझ्या वडिलांचा अपमान करत होता तेव्हा मात्र विद्याधर काकाचं आणि शलाका मावशीचं सर्व काही ऐकूनच करत होतो, परंतु मात्र मला माफ करा म्हणून मात्र आनंदीने आज ह्या सगळ्यांना एकत्र आणलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे आनंदीची पूजा आता सर्व काही झाल्यानंतर मात्र हे ऑपरेशनचा विषय निघलेला असतो. पण त्या अगोदर मात्र आता ही वडाची पूजा युगंधरने स्वतः केलेली आहे, कारण आनंदीला मात्र आता शुद्ध नसते, आनंदीच्या डोक्याला लागलेलं असतं, म्हणून युगंधर स्वतः आता ही पूजा करायला तयार होतो. चक्क धनश्री जेव्हा ही पूजेसाठी गेलेली असते माई, तेव्हा आता युगंधर मागून येतो आणि आनंदीची ही पूजा करतो. त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी, मिताली हे सगळेजण आनंदीची फार काळजी घेत असतात. आणि आता मात्र आरती तेथे आहे, तर आरती आणि पृथ्वी या दोघांमध्ये आता प्रेमाची एक भावना निर्माण होते. दोघांनाही आता ते एकमेकांना पसंत करतात आणि एकमेकांमध्ये प्रेम वाढते. दोघांच्या भेटीगाठी सुरू होतात आणि आता मात्र आरती ही पृथ्वीच्या प्रेमात पडलेली असते आणि पृथ्वीसुद्धा. तेव्हा आता पृथ्वी आणि आरती या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण आहे तर ते कसं आनंदीच्या समोर येणार आहे. आणि आता म्हणजे विद्याधर मात्र यामध्ये आणखीन काय मोडथळा आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु विद्याधरला आता युगंधर आणि पृथ्वी मिळून कसा धडा शिकवतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यात म्हणजे आता आनंदीच्या बाबतीत जर युगंधरला आणतीच नसल्याचं सत्य समोर आलेलं आहे. आणि त्यात म्हणजे आता युगंधरने आपली सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर केलेली आहे. हे जेव्हा आता विद्याधरला कळतं तर विद्याधर मात्र काय असं नवीन प्लॅन करतो, परंतु त्याचे सगळे प्लॅन आनंदी कसे फ्लॉप करते आणि सगळे कुटुंब मात्र शेवटी एकत्र कसं येणार आहे हे आपण बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.